तर गोष्ट अशी आहे की या बाईला एवढा ॲटिट्यूड आलाय ना आता, या बाईला एवढा ॲटिट्यूड आलाय ना, मला काय बोलते माहितीये काय, आता जर तुझ्या व्हिडिओमध्ये मला जर घेशील ना तर मला पैसे हवे, नाही तर मला व्हिडिओमध्ये यायचं नाहीये. अरे म्हणजे थोडेफार काहीतरी व्ह्यूज मिळायला लागले आणि त्याच्यामुळे तुमचा ॲटिट्यूड वाढला. ही कसे ए हा बरोबर आहे ना. काय बरोबर आहे? अरे बरोबर आहे. काय बरोबर नाहीये? मुलाला मदत करायची तुला. कशाला मदत झाली ना, भरपूर केली ना मदत. हा मग आता पैसे पाहिजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये. किती घेणार? किती प्रत्येक व्हिडिओ मध्ये किती रुपये घेणार? प्रत्येक व्हिडिओ माझी ज्याच्यामध्ये माझी जेवढी माझी कॅपॅसिटी तेवढी 2000 3000. इकडे 2000 3000 मागते बाई. 2000 3000 मागते इकडे. वा, एक व्हिडिओ तर थोडासा काहीतरी जायला लागले आणि त्याच्यामुळे तू आता 2000 3000 मागायला लागलीस. हे छान आहे. म्हणजे माणसाने थोडंफार काहीतरी कौतुक केलं लोकांनी, तर हे लोक आता पैसे मागायला लागले. म्हणजे आता प्रत्येक व्हिडिओ मागे म्हणजे मला हिला 2000 3000 द्यावे लागतील. म्हणजे 365 डेज मध्ये मम्मी, जरी तू 100 व्हिडिओ मध्ये जरी आलीस ना 365 मधून, तरी तू किती रुपये कमवशील? 2000 प्रमाणे. तरी पण बरेच काही कमवून जा, म्हणजे 2-2000 2 लाख रुपये कमवशील. म्हणजे 2 लाख रुपये आणू कुठून मी? आणू कुठून म्हणजे तुझ्या खिशातनं दे. माझ्या खिशातून? अरे बाई, कसं बसं मी माझं पोट सांभाळतो इकडे आणि ही बाई माझ्याकडनं 2 लाख रुपये मागते. म्हणजे 2 लाख रुपये नाही, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मागे 2000 रुपये. आता मी 100 व्हिडिओ मध्ये तरी हिला घेईल, किंवा कमीत कमी मी 20 व्हिडिओ मध्ये जरी हिला घेतलं. अरे मी पण कामावर नाही येते, काम व्हिडिओ काढायला काय फुकट थोडी म्हणजे नाही लागत. जाऊ दे. ह्या बाईचा ॲटिट्यूड वाढलाय. म्हणजे माझ्या घरच्यांचे आता सगळ्यांचे ना असे ॲटिट्यूड वाढायला लागलेत. ते दिसतंय. मला साडी वगैरे लागेल, आता मला व्हिडिओमध्ये यायचं, मला कपडे आणि छान दिसायचं वगैरे, ही अशी कारणं देऊन माझ्याकडनं पैसे उघडायचा प्रयत्न चालू आहे. पण मी ह्या प्रयत्नामध्ये सफल होऊ देणार नाही त्यांना.